कोल्हापुरात देवदर्शनाला गेलेल्या हिंदूंना जीव वाचवायचा प्रसंग यावा ही आपल्या समाजाची शोकांतिका आहे. कराडहून कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आलेले काही हिंदू भाविक ताराराणी चौकाजवळ जात असताना अमन मुजावर, कमरुद्दीन मुजावर, आरिफ सनती, अफरीद बागबान, कुफेज मुजावर या जिहादी प्रवृत्तीच्या गुन्हेगारांनी मुद्दाम गाडी आडवी मारत वाद घालायला सुरुवात केली. महिला भाविकांवर अश्लील आणि अपमानास्पद भाषेत शिवीगाळ झाली आणि हिंदू देवी देवतांचा अपमान केला गेला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी इतर साथीदारांना बोलवून एका निष्पाप हिंदू भाविकाच्या डोक्यात धारदार शस्त्रानं हल्ला केला. तो रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळला आणि ही हिंसा फक्त एवढ्यासाठी कारण तो हिंदू होता. कोल्हापूर पोलिसांकडे सगळी माहिती आहे. सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदार असूनही गुन्हेगार मुजावर टोळी ही मोकाट फिरतीये. का? ज्या कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी बाहेरून येणाऱ्या भक्तांच्या जीवाला धोका आहे तिथे ती देवी तरी सुरक्षित आहे का? हा हल्ला एखाद्या भाविकावर नाही तर तो संपूर्ण हिंदू समाजाच्या श्रद्धेवर आहे. आता पुरे झालं. सकल हिंदू समाज या घटनेचा तीव्र निषेध करतोय. हल्लेखोरांवर तत्काळ कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून उत्तर देऊ. हिंदूंनो, आता तरी डोळे उघडा. हे केवळ कोल्हापुराचं प्रकरण नाही, ही जिहादी मानसिकता आहे. संपूर्ण हिंदू समाजाला लक्ष्य करतेय. आता संघटित होण्याची गरज आहे, आवाज उठवण्याची गरज आहे आणि प्रतिकार करण्याची वेळ आता आली आहे. आता तो प्रत्येक हात छाटला जाईल जो आमच्या देवी देवतांवर उठेल. जय श्रीराम, जय हिंद.